नमस्कार, शुभ सकाळ। मी गार्गी गोरेगावकर न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनची सुरुवात पावसाच्या बातमीने आपण करतोय। तर राज्यातील काही भागामध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत। पुणे, नाशिकसह विदर्भातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। बुलढाण्यात ढगफुटीप्रमाणे पाऊस बरसलाय, यामुळे नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसलाय। बुलढाणा तालुक्यातील सैलानी येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। ढगफुटी सदृश्य या पावसामुळे सैलानी येथील अनेक दुकानात आणि घरात पावसाचं पाणी शिरलं, त्यामुळे व्यावसायिकांचं नुकसान झालंय। तसंच शेती पिकांचं देखील नुकसान झाल्याचं कळतंय। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात मुसळधार पावसामुळे गावातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत। अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय। नांदेडच्या किनवट तालुक्यातील अप्पाराव पेठ मध्ये मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आलाय। या पुराच्या पाण्यात एक वृद्ध व्यक्ती अडकले होते। या वृद्ध व्यक्तीला आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी दोरीच्या सहाय्याने पाण्याबाहेर काढलं। नाशिक शहरात मुसळधार पाऊस कोसळलाय। अर्धा तास झालेल्या या मुसळधार पावसाने नाशिक शहरातील रस्ते जलमय झालेत। सतत पडणाऱ्या पावसामुळे नाशिक मुंबई महामार्गावर गुडघाभर पाणी साचलं, तर दुसरीकडे नाशिक मुंबई महामार्गावरील उड्डाण पुलावर पाणी साचलंय। मनमाडमध्ये तब्बल 15 दिवसानंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळलाय। उरुळी देवाची परिसरासह अनेक भागात पाणी साचलं होतं। पाणी साचल्यानं नागरिकांना याचा मोठा फटका बसलाय। राज्यात सध्या सणासुदीला सुरुवात झाली आहे। सणासुदीच्या निमित्तानं सर्वच घरांमध्ये गोडधोड केलं जातं। मात्र या सणासुदीच्या काळातच सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हा आता कडू होण्याची शक्यता आहे। पाहूया। ऐन सणासुदीत सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे। नवी मुंबईतील एपीएमसीत साखरेच्या दरात 5 रुपयांनी वाढ झाली आहे। गेल्या आठवड्यात 38 रुपयांना मिळणारी साखर आता 43 रुपयांवर गेली आहे। साखरेचे दर वाढल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे। तर दुसरीकडे एपीएमसी बाजारात चणा डाळीचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले। गेल्या महिन्यात 70 ते 80 रुपयांवर असलेल्या चणा डाळीनं 100 पार केली आहे। अचानक आवक घटल्यानं डाळींच्या दरावर परिणाम झालाय। काही दलाल डाळी साठवून ठेवून दर वाढवत असल्याचाही संशय आहे। एकीकडे साखर आणि चणा डाळ महाग झालेलं असतानाच लसूणची फोडणी सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेली आहे। किरकोळ बाजारात लसणाच्या दरानं प्रति किलो 350 ते 400 रुपयांचा टप्पा गाठल्यानं लसणाची फोडणी महाग झाली आहे। तर मेहरबानी करून शासनाने हे सणासुदीमध्ये पब्लिकला योग्य दरात माल मिळावे अशी आमची विनंती आहे। साखर, चणा डाळ आणि लसूण यासारख्या जेवणातील जिन्नसाच्या दरात वाढ झाल्यामुळे ऐन सणासुदीतच ग्राहकांचं बजेट कोलमडलंय।